रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांचीवरम, बनारसी, जुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। नमस्कार, मी मनोहर पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे। सांगली लोकसभा निवडणुकीतील विशाल पाटील यांच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम। पाडव्याच्या मुहूर्तावर उद्या निर्णय होणार का? सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष। सांगली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार सुरू आहे। मात्र सांगली जिल्ह्यातील वातावरण मात्र अद्याप तरी तापलेले नाही। याचे कारण म्हणजे काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांची उमेदवारी। त्यांना अद्याप ही उमेदवारीचा हिरवा कंदील मिळाला नाही। त्यामुळे आज त्यांनी सांगली येथे पत्रकार परिषद घेऊन आमदार विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत आपली भूमिका जाहीर केली आहे व उद्या होणाऱ्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। सांगली लोकसभा निवडणुकीसाठी खासदार संजय काका पाटील यांची भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे। पक्षातील काही जणांचे रुसवे फुगवे अद्याप सुरूच आहेत। भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव जगताप यांनी उघड बंड केले आहे। मात्र त्यांना भाजपचा एकही वरिष्ठ पदाधिकारी भेटण्यास अद्याप आलेला दिसत नाही। शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांची रात्री उशिरा जत येथे भेट घेऊन गेले। त्यामुळे नेमके विलासराव जगताप व त्यांचे कार्यकर्ते काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। इकडे खासदार संजय काका पाटील यांचा तालुकानिहाय प्रचाराचा दौरा सुरू झाला आहे, तर काँग्रेसचे पदाधिकारी विशाल पाटलांना उमेदवारी मिळणार का याकडे टक लावून बसलेले दिसत आहेत। सांगली या लोकसभेच्या मैदानात आता 3 पाटील उभारणार का, 2 पाटलांच्यात निवडणूक होणार, हे उद्याच्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर ठरणार आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षाने जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत, माजी मंत्री विश्वजित कदम यांनी सध्या मोठी ताकद उमेदवारीसाठी लावली आहे। त्यामुळे विशाल पाटील यांच्या उमेदवारीची उत्कंठा मात्र आता जिल्ह्यातील सर्व मतदारांना लागून राहिलेली आहे। धन्यवाद। Press the bell icon on the YouTube and never miss another update.